आजकाल एखादा आजार उद्भवला की डॉक्टरांकडे न जाता लोक गुगल आणि एआयचा आधार घेऊ लागलेत। आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी उद्भवल्यास एआय आधारित साधनांचा सल्ला घेण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय आणि हा एक चिंतेचा विषय बनलाय। हा एक धोक्याचा इशारा असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलंय। चुकीची माहिती, अर्धवट निदान आणि उपचारातील विलंबामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात असं तज्ञांचं मत आहे। आणि याचबाबत डॉक्टर अमोल खडके यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। बघूयात। हल्ली प्रत्येक जण मोबाईलवर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधतो। याच पद्धतीचा वापर करत असताना अनेकदा असंही लक्षात येतंय की गुगलचा एआयचा वापर हा काही रुग्ण आपल्याला असलेला आजार आणि त्यावरती काय औषधं घेता येतील अशा वेगवेगळ्या पद्धतींसाठी देखील एआयचा आणि गुगलचा वापर केला जातोय। अर्थात ही गोष्ट हानिकारक आहे, मात्र काही आकडेवारी जी समोर आली आहे त्यात अशा पद्धतीनं जे रुग्ण आहेत ते जास्तीत जास्त आपली आजाराची माहिती अपलोड करून त्याच्यावरती काय आपल्याला उपचार करता येतील हे ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न करतायत। हे कसं घातक आहे हेच समजून घेण्यासाठी आपण आज डॉक्टर खडके सरांकडे आलेलो। सर, हा जो ट्रेंड आपल्याला वाढताना बघायला मिळतोय तर याचे काय नेमके धोके आहेत, रुग्णांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, कॉम्प्युटरचा ॲक्सेस आहे, त्यामुळे काय करतो रुग्ण प्रत्येक गोष्टीचं उत्तर कॉम्प्युटरवर शोधण्याचा प्रयत्न करतो। तर यात काय होतंय, रुग्ण आपली चुकीची लक्षणं किंवा अर्धवट माहिती ChatGPTवर मोबाईलवर अपलोड करतात आणि त्यामुळे काय होतं की ChatGPT त्यांना एक उत्तर देतं, कुठल्या तरी आजाराचं डायग्नोसिस देतं। पण बऱ्याच वेळा रुग्ण जेव्हा लक्षणं अपलोड करतात तेव्हा ती माहिती अर्धवट असते, चुकीची असते। त्यामुळे रुग्णांचं निदान हे चुकीचं होतं आणि पर्यायाने औषधोपचार चुकीचे होतात। त्यामुळे रुग्णांनी तुमच्या कुठल्याही आजारांसाठी ChatGPTची माहिती घेण्याबरोबरच वैद्यकीय सल्ला घेणं अतिशय आवश्यक असतं। बरोबर। साधारणपणे एआयचा वापर जे रुग्ण करतायत तर ते धोकादायक तर आहेच, त्याचे तोटे काय काय आपल्याला सांगताय? रुग्ण जेव्हा लक्षणं अपलोड करतो तेव्हा बऱ्याच वेळा चुकीचं निदान केलं जातं, त्यामुळे रुग्णांच्या मनात एक भीती बसते। कधी कधी गंभीर आजाराचं निदान केलं जातं। जर तुम्ही रुग्णांनी व्यवस्थित वैद्यकीय सल्ला घेतला तर तुम्हाला एक मानसिक आधार मिळतो, भावनिक आधार मिळतो, तुमचं व्यवस्थित काउन्सिलिंग होतं आणि योग्य ते उपचार रुग्णांना मिळू शकतात। एआयचा वापर केवळ मार्गदर्शक म्हणून करावा। रुग्णांनी योग्य ती लक्षणं आणि उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय उपचार घेणं अतिशय आवश्यक असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।